नमस्कार, मी पंजाब टक. आज आहे 18 जून 2025. पंढरपूरहून येत आहे बार्शीच्या भागामध्ये इथं चारे या ठिकाणी. तर हे दिंडी मार्गाने या ठिकाणी पाहू शकता. हे पीक सोयाबीनचं पीक हे पावसावर पेरलेलं आहे, पीक आलेलं आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातले हे आता जे वारं सुटलेलं आहे हे 24 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे. 25 तारखेला हे वारं बंद राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन आज 18, 19, 20 तुरळक ठिकाणी सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये 25च्या नंतर परत वातावरणात बदल व्हायला सुरुवात होणार आहे. 25 नंतर काय होईल विदर्भ मराठवाड्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पाऊस वातावरण पोषक होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये पाहू शकतात ज्यांची पेरणी झाली त्यांचं असं म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि आता ज्यांची पेरणी राहिली तुम्ही तुमचं काय करायचं, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा. पेरणी करायची का नाही करायची तुम्ही तुमचं ठरवायचं. ह्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, लवकर पेरलेले. तर पाहू शकता हे धाराशिव जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आणि चारे या ठिकाणी ह्या संपूर्ण या सर्वांची सोयाबीन बघा असं वरी एवढं निघून आलेलं आहे. तर पाहू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांच्या असं काही उगवल्या. आमच्या देखील आमच्या गावाकड भागातले सगळ्याचे कापसा निघाला, सोयाबीन निघाले. आता ज्यांच्या जिथं पाऊस नाही पडला त्या सर्व शेतकऱ्याला सांगतो तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्या. कारण की पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यामध्ये मात्र सध्या 24 तारखेपर्यंत असंच वारं चालू राहणार आहे. 25 जून पासून वारं बंद होईल आणि 25 जूनच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.